गणेश, आपण आता बिर्याणी बनवायला घेतलेली आहे, तर आपण लाकडं बिकडं आणून चूल बिल पेटवलेली आहे. आणि कसं आहे आता आपण मॅग्नेटनी हेमंत सरांनी केली. आता बिर्याणीचं नियोजन तुम्ही कसं करणार आहे सांगा आम्हाला. बिर्याणीचं नियोजन या ठिकाणी आपण केलं आहे. हां, तर त्यासाठी लागणारं साहित्य आणलेलं आहे. ओके. तांदूळ, चिकन, त्याचे मसाले वगैरे, कांदा, कोथिंबीर वगैरे सगळं आणलेलं आहे. तर हे आपण अगोदर तेल तापून त्याच्यात हे करणार आहे. कांदा वगैरे परतून, मसाला वगैरे टाकून परतून घेणार आहे. आणि नंतर आपण चिकन पूर्ण मिक्स झाल्यानंतर चांगलं चिकन मिक्स करणार त्याच्यात. आणि मग थोडं ते शिजून देणार 5-10 मिनटं वगैरे. चांगलं शिजलं की त्यात आपण तांदूळ वगैरे टाकून प्रोसेस करणार. त्याच्याबरोबर आपला अजून एक मेनू आहे या ठिकाणी. तर आपला एक मटण रानचं नियोजन केलेलं आहे आपण 2 वाजता जाऊन 12 वाजता जाऊन एक मटण घेऊन आलेलो आहे 1-1.5 किलो. ओके. तर ते मटणासाठी आपण लागणारे मसाले वगैरे सगळे घेऊन आलो आहे दुपारीच. आणि ते सगळे मिक्स करून आपण ते मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. तर ते मॅरिनेट करून आता झालेलं आहे. आपल्याला आता त्याची ह्याची प्रोसेस करायची आपल्याला अगोदर मटण रान. बरं, ते मटण रानच्या आधी आपल्या हेमंत सरांनी एक मॅरिनेट करून चिकन आपलं काहीतरी करायचं चालले. नमस्कार माहिती सांगा आम्हाला. आता आम्ही हे चिकन आणलेलं आहे, हे बिर्याणीसाठी वापरणार आहे. आणि हे आम्ही चिकन 65 त्याच्यासाठी माया मसाला म्हणून आहे. गणेशची रेसिपी आहे, भारी एकदम रेसिपी आहे. चिकन 65 माया मसाल्यामध्ये काय नाही, मॅग्नेट करायचं. थोडं हळद मीठ नाही टाकायचं. ते काय बोलतो थोडंफार काय राहायचं, आलू पेस्ट टाकायचा. आलू पेस्ट आणि मस्तपैकी मॅग्नेट करून घ्यायचं. आणि मग आता एक 10 मिनटं त्याला हे करून ठेवायचं मॅग्नेट. आणि मग नंतरून त्यालामध्ये उकळून चिकन 65 करायचं. आणि याच्यानंतर गणेशने सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं सर? मटण रान आणि बिर्याणी असा मेनू आहे आपला. तर चला आता तेल गरम झालेलं आहे थोडं. बघू आता एक छोटा पीस टाकू. तसं आज सरडे म्हणल्यावर जरा जास्तच मेहनत घ्यायला लागणार आहे आपल्याला. तेल गरम झालेलं आहे या ठिकाणी. तेल तर गरम झालेलं आहे आता. अजून गरम व्हायला लागेल का तेल गणेश? का झालं? नाही, थोडं मिडियमच पाहिजे. झालेलं आहे जरा. पहिला गाणं होऊ शकतो का? का सगळं आहे आपल्याकडे, काय घाबरायचं काम नाही. तुम्ही घाबरू नका, फक्त पैसे गोळा करा. आम्ही टोटल माहिती गेलेलो आहे दुकानात, गोदारी ठेवून आम्ही मटेरियल आणलेलं आहे. होऊ शकतं का? टाकू का पहिला गाणं? हा म्हणजे टाकू का सगळं अजून पण? होणार ना आता. सोडित नाही ना ते पहिले स्टार्टचं काढून घ्या, काळा पडत नाही. नाही पडणार. काळा नाही पडत. तर अशी यंत्रणा लावलेली आम्ही आता. तिथूनच गेलेली आहे. युट्यूबला जाणार आहे आपलं. हो, आपण युट्यूबला जाणार आहे या ठिकाणी. चॅनल आहे त्याच्यावर आपण झळकणार आहे. भात झालं दोन जायचं. हा, 2च आहेत करायचे. गणेशला बोलू दे ना जरा. गणेश सांग रे बाबा, मसाला बिसाला कुठून आणलाय? हा माया मसाला आपल्याला या ठिकाणी बरेच पहिला 1-2 ठिकाणीच भेटत होता, पण आता सर्वत्र उपलब्ध आहे. याची काय आम्ही काही जाहिरात वगैरे करत नाही, पण मसाला एकदम छान आहे. यामध्ये पूर्ण रेसिपी लिहिलेली आहे. ते फक्त मसाला चिकनमध्ये मॅरिनेट करून ठेवला, बाकी काही करण्याची गरज नाही आपल्याला. ते पूर्ण आपल्या टेस्टमध्ये पण मस्त लागतो. तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता. काय म्हणते? चिकन 65. चिकन लॉलीपॉप, चिकन भजी आपण आपल्या हिशोबाने म्हणू शकतो. ओके. आम्ही चिकन 65 म्हणतो. कधी जर अजून काही वेगळी मुलं आली तर चिकन भजी म्हणतात, काही चिकन लॉलीपॉप म्हणतात. जशी मुलं येतात तशी नाव आहे. म्हणजे जशी मुलं येतील तशी त्याला नाव आहे. लेग पीस लॉलीपॉपचं काय होतं, त्याला फक्त लेग पीस सारखं एक हे असतं. तर ते आपल्याकडे नाही आहे. फक्त त्यासाठी स्पेशल चिकन आणावं लागतं. कोंबडीचं तगडं घ्यावं लागतं. तर आपण जे आहे ते आता उपलब्ध आहे ते घेतले मार्केटमधून. पुढं काय बिड्डेची ऑर्डर असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा फोन स्विच ऑफच असेल. तर दुसरा नंबर आहे आमचा मच्छिंद्र सरडे यांचा, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण आम्ही पूर्ण आता या ठिकाणी आपलं हे जे आहे चिकन 65 हे तयार झालेलं आहे. हे आपण आता ते काढून
एका प्लेटमध्ये काढून घेऊ एका ताटामध्ये. तिथं वाढायला मी मागायला एक माणूस आलेला आहे ऑलरेडी ताट घेऊन. गणेशने पहिल्यांदा बनवतो बरं का आम्ही आता हे, नाही तर तसं आम्ही हां आम्ही फक्त आता खाल्लेलं घरून आहे. बनवून घ्यायचं, खाल्लेलं आहे. आता आम्ही स्वतः बनवतो. स्वतः ऑर्डर घ्यायला चालू केलेली आहे आम्ही. निलेश काय म्हणशील? एकदम छान झाले, कुरकुरीत झाले. मी एक खाऊन बघितला पीस, हां कुरकुरीत लागते. ओके. या ठिकाणी तुम्ही चला ते बसू ना. हे दाखवा जरा. तिथं बसून दाखवा ना आता कुरकुरीत. गरम आहे. आता टाकते दुसरा घेऊन टाकतो. दुसरा घेतो. आता आम्ही याच्यात दुसरा गाणं टाकीत आहे. एक कुरकुरीत घेतो. मस्त रेसिपी आहे एकदम शॉर्टकटमध्ये. लोक मासं वगैरे बनवतात ना तसेच आहे एकदम. त्यामुळं एकदम सोपी रेसिपी आहे. त्यात काय असं टेस्टसाठी काय टाकाय नाही लागत, मसाल्यातच ऑलरेडी हे असतं. नाव सांग. काय म्हणायचं? वारगड्याचं नाव सांग. डायरेक्ट वारगड्याचं खाता येतं. गणेशचं एक चव पण सांगा कशी आहे. या ठिकाणी बघा हे ना एकदम असं लुसलुशीत कुरकुरीत झालेलं आहे. हे पूर्ण तयार झालेलं आहे. आपण आता हे खाऊन ट्राय पण करू शकतो की कसं काय टेस्ट वगैरे. छान असं कुरकुरीत पण झालेलं आहे असं, आणि टेस्टसुद्धा एकदम छान आहे. हॉटेलच्या सारखीच आहे जवळजवळ, आणि त्याच्यापेक्षा पण छान आहे चव. तुम्ही पाहू शकता. हे अजून आता हे दुसरा चालू आहे आमचा राऊंड. तुम्हाला रेसिपीचा मसाले वगैरे काय काय टाकलेत, काय काय तुम्हाला जर बनवायचं असेल चॅनलला फॉलो करून, तर त्याच्यात फोटो वगैरे टाकतो आम्ही, नाही का रे? तुम्ही डायरेक्ट पूर्ण माहिती देण्यात येईल. पूर्ण फोन करून बी आम्हाला विचारू शकता कशी काय बनवायची, काय बनवायची. का रे गणेश? हां, तरी कॉल करा. त्या पद्धतीत आम्ही नियोजन करतोय. एकदम मस्त स्टार्टर म्हणून तुम्ही वापर खाऊ शकता. आता हे चिकन 65 झालं की आमच्या रानची हे मोठाले ठोकळे आहेत ना, हार पडण्यासाठी टाकलेले आहेत. त्याच्यावर हार पडायचे. रान झाला पाहिजे आता मस्त करून. मटण रान बनवायचे आम्हाला याच्यानंतर. त्यामुळं मटण रानचं वेगळं नियोजन आहे आमचं. लगेच आता मग मटण रान आणि बिर्याणी, त्यामुळं दुलवड स्पेशलिस्ट असा मेनू आहे आमचा आज. निलेश काय बोलशील तू? वा, खूप सुंदर नियोजन केलं तुम्ही. ओके. या ठिकाणी आज पौर्णिमा पण आहे, त्यामुळे मस्त चंद्र वगैरे पण छान आहे. वातावरण खूप असं मोकळंच आहे. मोकळं आहे. गणेशचं फार्म हाऊस दाखव रे बाबा. हे गणेश सरांचं आमच्या फार्म हाऊस आहे. गर्दी नाही, काही आवाज नाही, गोंधळ नाही, निवांत ठिकाण. एकदम निवांत ठिकाण आहे इथं. चला आता तुम्हाला पुढची रेसिपी दाखवतो, मटन रानची. लगेचच हे झालं. मस्त आता चिकन भजी झालेली आहे. तर आता आम्ही चिकन बिर्याणी मानेंच्या असते. गणेश काय म्हणायचं? तुमचा आचार्य आता आलेला आहे. बदललेला आहे, बिर्याणीचा आचार्य बदललेला बिर्याणीचा आचार्य वेगळा आहे, रानचा वेगळा आहे, 65 वेगळा आहे. हां, माने सांगा बिर्याणी बद्दल काय काय कसं कसं करणार आहे का? आपण कांदा परतून घेत आहे. हां, अजून पुढचं आधी कांदा आधी परतून घ्या, थोडा लालसर झाला हां त्यात तेल टाकायचं. ओके. या ठिकाणी आचार्यांना फोन आलेला आहे. बोला. आपण परत टाकायचं आता. हां, तर तुम्हीच बोला ना, तर माझा आवाज नाही बरोबर. अरे सांग बाबा काय. या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे परतण्यासाठी. हां, कांदा चिरून घेतलेला आहे आपण. 1 किलोची बिर्याणी आपली, तर त्या हिशोबाने आपण कांदे घेतलेले आहेत. कांदा लालसर झाला की मग तेल टाकायचं. आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. ओके. सध्या अजून लाल होतोय, आपल्याला त्यासाठी वाढ मसाला पुढे हे मसाले आणलेत का सगळे? हे सगळे मसाले आहेत. हे आता हे आपण आउट साईडला उपयोग पडणार तसं. आहे का ना थोडंसं आपलं मसाला फोडायचं हे घ्या ना. मसाले वगैरे बिस्किट सगळे सगळे लोकल कंपनीचे भेटलेत आपल्याला. तर बोलाय ते पेपरचं काय का हम्म. बोला सरडे. हां, नाही काय प्रॉब्लेम नाही. मसाला वगैरे दिवतात काय, गरम मसाला वगैरे हस नाही ते काय कांदा कांदा मसाला 2 आहेत. कांदा मसाला आहे का? तर थोडा कांदा हलवी तो, कारण की कांदा तेल नाही टाकलं का याच्यात, का नंतर टाकायचं? असंच परतायचं का? जाळ चांगला लागलेला आहे. मिरची पावडर,
बघा मापात तिखट नका करू जीवन सारखा जीवनला व्याल केलेला आहे त्यामुळे बिर्याणीचं जीवन आचारी आहे. हा जीवनने काय केलं रे गणेश मार्च एंडिंग मुळे थोडा गायब आहे. चिकन किती किलो आहे? 1 किलो चिकन 1 किलो राईस किती आहे गणेश राईस 1 किलो आहे. राईस 1 किलो चिकन 1 किलो थोडं कमी असेल नॉर्मली कारण की 65 जास्त बनवलं. कांदा मसाला टाक काय प्रॉब्लेम नाही पण दुसरं मिरची पावडर मिरची पावडर कमी टाक. हां का ठीक आहे. जेवणी मिरची पावडरचा वापर जास्त केला होता. नाही हळद आहे संडे मसाला संडे मसाला आहे तो गोडा मसाला आहे. हॅलो काय झालं लाल झाले बघ खाली हॅलो कांदा वल्ला असल्यामुळे ते बिर्याणी मसाला आहे. काय काय टाकलेले आता हळद आहे, हां बिर्याणी मसाला, हां गरम मसाला, हां कांदा लसूण मसाला, ओके मिरची पावडर, संडे मसाला, संडे मसाला धनिया पावडर. धनिया पावडर ओके. गणेश त्या साईडनी ना पलीकडनं एक पातळ दगड लाव पलीकडच्या साईडनी धना पावडर टाकतो का ओके शिल्लक मटेरियल ठीक आहे. आणि आता संडे मसाला संडे मसाला आणि हे स्टेपलची पण आहे प्रॉब्लेम आहे. सर टाका ना काय म्हणला निलेश काय म्हणला तेल टाकायचं का अजून अरे तेल टाकावं लागेल. थांबा रे हो रे कचेल टाका टाकलंच नाही काय जाऊ तुम्ही निलेश कोणत्या नादात म्हणतो तू? वापरू आणि आपलं हे निलेश परत काय लाल तू जर काय झालं बोलला काय करतो की आपण तेल टाकतोय. मी पहिलं बघितलं बिना काय असं कांदा करतात. हां ओके ओके हॅलो बस होता होती निलेश काय बोलशील तू तेल किती टाकायचं? ना हां काय नाही. हां बस तूप आहे. तू आहे थोडी चिकट झाली पाहिजे बिर्याणी का रे निलेश काय कशी आवडत तुला एकदम ओके घरात आम्ही खातो. सर हां हे टाकू खडा मसाला डबल आणला का रे डबल नाही का आणि हे काय हे काय पत्ता आहे. हे तमालपत्र टाकते पण थोडंसं नाही आहे की जास्त नाही जास्त टाकते चांगलं लागतं. तमालपत्र यात कमी असतं. निलेशला आवडतं जास्त कारण हां तमालपत्र टाकलं जरा बरं वाटतं. सर ह्यात किती बघा तुम्ही ते काय टाकायचं नाही सांगितलंच प्लेन उठवते समजा तेवढंच सांगितले नाही लक्षात राहिलं अरे ते मग ते होतं आता. डायरेक्ट टाक सगळं ते उलट साईडला काढायचं चांगला. बोला आता मसाला किती टाकायचा 2 मिनिट टाकायचं हां 1 मिनिट टाकायचं. काहीच नाही सरडे किंग आहे इथं इथला सरडे किंग. अरे निलेश काय हे अरे बाहेर काय काढलंय. निलेश काय चाललंय तुझं हां अहो ते लाकूड मोठं झाले हां जरा म्हणलं जरा हलवा म्हणजे कोसा पडून आपल्याला. ठीक आहे. बिर्याणी मानेनी शब्द दिलाय नाद करणार का रे 100% सर बिर्याणी नाद करणार आहे. बघू आता कशी होईल बिर्याणी. मसाला का ओके ठीक आहे. हलू का कडून नको मध्यम झाला सपोर्टर ऍक्टर आहे का तू आता पुढची काय प्रोसेस आहे ते मानेनलाच माहिती आहे आता. हां? तुला काय माहिती आहे मग? मला फक्त हलवायचं माहिती. हां? आरती सरडे आरती हो दे चला थोडीफार हो दे ना आरती हो दे ना थोडी आरती हो दे ना द्यायला लय भारी चंद हा मस्त एकदम वातावरण भारी. तर थोडा आता मसाला वास सुटला आहे हां मग थोडंसं पाणी टाकायचं नॉर्मल. पाणी टाकायचं का हां ओके नाही होतो बातमी थांबा होतो सर पाण्याची सोय केलेली आहे आपण. तू हलव. चिकन टाकायचं पाण्या अंदाजे. बघा आता तुमच्या पद्धतीने करायचं मी काहीच बोलणार नाही सर एका आता थोडंसं उकळी आली नॉर्मल याला हां त्यानंतर चिकन टाकायचं. ठीक आहे. एकाच्याच पद्धतीने करायचे का रे निलेश निलेश पण कायम बिर्याणी बनवतो आता पण काय मी नाही एकाच्याच पद्धतीने चालेल ना बनवायची तो मग तिकडे चालू आहे का जरा असं बाहेर निघतोय.
पुढे पाटील मध्ये जाईल पाटील. कोण नाही का मसाला उकळी आलेली आहे, हा. आपण त्यात चिकन टाकत आहे ओके आणि जरा थोडंसं ते व्यवस्थितपणे असं वापरून घ्यायचं. हा एकत्र करून घ्यायचं. ओके. निलेश चांगला आचार्य मिळालेला आहे बरं का तसा. निलेश सपोर्टिव्ह भारी आचार्य आहे निलेश. खरंच निलेश सारखा आचार्य मिळाले अवघड आहे. पाटील पैसे नाही झालं पाहिजे. नाही होत पातीला पण ते नाही होणार नको टेन्शन. हे ह्या 1 किलो चिकन आणून घेऊन ये. ते किती वेळ आता हे करायचे? हे आता एक तास उकळी येतो. नाही, एक तास नाही. तुझ्या आईला. काय बिर्याणीचं नियोजन आहे आता. हे बघ जाळ बघच लागलाय मला आता. हा मस्त जाळ लागलेला आहे आता. प्रसाद एक नंबर जाळ. तरी पण भारी आली बरं का. तरी पण मस्त आहे. नाही नाही काहीच नाही. ठेव, जा, जा, जा. निलेश एकदा एक करत असलं ना दुसऱ्याने कोणी बोलायचं. चवीन थोडी ऐक मा. थांब, टाक ना. निलेश तर मिठाचं कुठे आहे? सर मिठाचं कुठे आहे? मिठाचं गणेश हे पण घेऊन ये आपलं आता नियोजन. गणेश, मिठाचं कुठे आहे? हो लसूण पेट नाही टाकली. बघ आता तुझ्या तू आचारी बाबा. निलेश काय झालं तमाशा? हा ना. हा जाऊ दे काही नाही. टाक टाक वरून टाक काय प्रॉब्लेम नाही. शिजून निघन त्यात. काय नव्हतं काय नव्हतं मजा. सरडे काय नाही डोंट वरी. सरडे काय होत नाही नको टेन्शन घेऊ. अरे सरडे नका टेन्शन घेऊ तुम्ही. ब्लॉग मध्ये आहे तुम्ही आता. काय काय केलंय नी वाटून झालं सगळे. सॉस टाकला का? हा अयो किती टाकला? थोडा टाकलाय. हा ठीक आहे. लसूण पेट नाही आली. हेच आणले सर. हेच दिसते मला. नाही आलू पेस्ट आहे ना. पुढे निलेश काय झालं रे बाबा? आईची का अरे त्यांनी सॉसच टाकला आलू पेस्ट बनवून. मी नाण्यानी टाकला नाण्यानी. बिर्याणी बनाय गेलं तुमचं. बिर्याणी बनाय का तमाशा करायला? अरे ते जीवन आचारी बरा होता ना. नाही आज खरंच मला जेवण चाटून आले. तुम्ही बिर्याणी खावा मग मला. नाही बिर्याणी नाद होणार. बिर्याणी नाद चिंचोक करणार. शासनकडनं डायरेक्ट रॉकेट घेऊन चंद्रावर. ठीक आहे. आता याला उकळी येऊन द्यायची ना रे. चव घ्यावर मीठ टाकायचं. मीठ टाक तुझ्या याने. तू चौक घे तुला जशी घ्यायची तशी. मस्त जाळ लागलेला आहे आता. चवीपुरतच टाकलंय नको टाकू. आता काय उकळी आल्यावर परत राईस टाकायचा ना. सरडे काय बोलतात तुम्ही बिर्याणी बद्दल? माझं एवढंच मत आहे, बिर्याणी एक नंबर झाली पाहिजे. फक्त ना निलेश तुमचं काय म्हणणं? चिंगचॉंग सगळी करते. चिंगचॉंग मसाला चायनीज बिर्याणी आहे. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. चिंगचॉंग उकळी आलेली आहे खाली म्हणे आता. हा ठीक आहे. पातळ बनवायच्या पण मस्त. नाना कोण आता आलेलं आहे. गणेशनी मेन आयटम आणलेला आहे आता. काय रे गणेश? आणि मटण रानसाठी आपण बकराचा एक पूर्ण पाय आणलेला आहे. ह्याच्यासाठी 8 तास केलता आणि तेच आज सक्सेस. ते जवळजवळ 1.5 वर्षाचं स्वप्न आमचं आज साकार होत आहे. लय लय एक नंबर रान आणलेलं आहे. ते पूर्ण आपण मटण रान मटणासाठी ठेवलं होतं. ते आता अशा प्रकारे आहे आपल्या समोर. हे बघून घ्या. आता फॉईल पेपर मध्ये पॅक करून ओके भाजण्यासाठी ठेवणार आहे. ओके चला करा यंत्रणा चला. हे आपण घेऊन अरे वा बार पुढं बघा दोघं तिघ जण पडलेली ती गाडी आता पूर्णपणे आउट होऊन त्यांची धुलवड झालेली आहे. अरे अरे जाग्यावर गाडी टायरवर झाली त्यांची. टायर वर झालं. बघतोय कसं कसं आहे सांग. 2 फॉईल पेपर आहेत. ओके ते जरा मसाला कोणता कोणता टाकला गणेश? यासाठी आपण चिकन मसाला, मटन मसाला, ओके आपला कांदा मसाला, मिरची पावडर, बेडगी मसाला, ओके धना पावडर, गरम ओके. मसाला, गोडा मसाला ओके आणि याचे बरेचसे मसाले, हळद हां हे टाकून नंतर सगळं मिश्रण करून ते आपण ओके. त्याला पूर्ण किती चोळलेलं वाजता आहे. सकाळी लावलेलं आहे आता? हे जवळजवळ आपण 12-12:30 वाजता आमचा प्लॅन ठरला. हां त्यानंतर आम्ही जाऊन मटण घेऊन आलो. तिथं ओके जाऊन 1-2 वाजता मग घरी आल्यानंतर
ओके. पूर्ण आपण प्रोसेस केलेली आहे. ओके. त्यासाठी आपलं जवळजवळ मग आल्यानंतर ते पूर्ण हां. मिश्रण करून आपण मुरायला ठेवलं होतं 2 वाजता. ओके. मग त्याच्यानंतर आत्ता वाजले जवळजवळ 9:30. किती वाजले? 9:30 वाजले. 9:30 वाजता ठेवले. बघा. मग 2 वाजले. जवळजवळ 8.5 तास झालेत आता याला. हे भरण्यासाठी ठेवलेलं आहे. हम्म, आता ठीक आहे, आपण चला. हे काढून ओके. ऑइल पेपर मध्ये ओके. ठेवायचं आपल्याला. ओके. हे नाही. करा तुमच्या पद्धतीने. डबल जाणी डबल हे काढून टाकतो. डबल नाही, सिंगलच घ्या ना. असं नाही, असं नाही, नाही, असं पूर्ण इकडे- इकडे असं- हां, असं ठीक आहे, पूर्ण घ्या. नाही, नाही. मशीन कट करा. बटर मुचकट राहील बॅगेत. नाही नाही, ते हाताने बी कट होतं डायरेक्ट. कटर व्यवस्थित होईल ना. नाही नाही, होतं ते, काय प्रॉब्लेम नाही. हाताने बी लगेच कट होतं. कटरचे नाही करत त्याला. आणि जरा थोडी निलेश. खबरदारी घ्यावं लागेल. तरी सांग आता म्हणा, मी आलो तर येईन, नाही जात आहे ना मी. हां, इकडं मटण रान खाऊन. बुलवड साजरी करेन अजून घ्या. सेंटरला नाही नाही असं कट त्याच्यावर वरून पण द्यायचं ना आपल्याला. आहे ना हे- नाही नाही, गणेशनी करू दे गणेशच्या पद्धतीने. ते जास्त फॉईल पेपर नका टाकू. हा ते पूर्ण त्याला हे- जाडला. त्याला होल वाढायला लागणार. नाही होलची काही गरज नाही. ओके, चला. पूर्ण त्याच्यामधनं ते हे होत आहे. हां, हीट होती पाहिजे. हीट होते जे. मसाला बिसाला सगळं आपण टाकायचं. आपल्या प्रोसेस प्रमाणे घेऊ शकतो. आपल्याला कशा पद्धतीत किती क्वांटिटी पाहिजे. ओके. हे आम्ही एक 1.5 किलोचं घेतलेलं आहे हां. लेग पीस. त्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने बघ पीस घेऊ शकता. चिकन मध्ये पण हे करता येते बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आहे. जबरदस्त असा पीस आहे आणि खरंच. पूर्ण हे मसाला वगैरे राहिलेला सुद्धा त्यात टाकून देऊ. सगळ्यांची तब्येतच खुश झालेली आहे पीस पाहून. खरंच पूर्ण एक आता नंबर दुलोडीचं नियोजन आहे आज. घ्या पॅक करून तुमच्या आता हे पद्धतीने. पूर्ण आपल्याला पॅक करायचंय. बोला. मस्त झालं बाई, बरं एकदम टाकाटाक. मस्त म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही गडबडू नका. ते दूध ओढत साजरी करू. दगड फेक नका करू फक्त तुम्ही. सगळी गाणी हे होते इथं करताना थोडं आपल्याला व्यवस्थित करायला लागेल. हां. कारण ते तुमच्या हां, थांबा जरा. नाही नाही, निरेशलाच द्यायचो. बाहेर जाऊन फाटण्याची शक्यता असते. अरे ओके, ठीक आहे. हे एक रायडर आलेले आहेत आता इथं. इथं धूम पिक्चरची शूटिंग कंटिन्यू चालू असती. हे बघा गाडी आता जबर गेले. ठीक आहे. त्याला थंडी वाजते म्हणून गुंडाळले का थोडी. त्याला काय थंडी आहे जात. उन्हाळ्याच्या दिवसातच गाड लागले. हा ठीक आहे. धन्यवाद. खबरदारी आम्ही घेतलेली. चिटकन चिटकन दे, चिटकन. काय पाहिजे जुना झाला आहे. नाही नाही, चिटकन चिटकणार त्या टेन्शन चिटकलं ना मग काय टेन्शन नाही. निघलं नाही पाहिजे. नाही निघायचं. नाही निघायचं. बांधायचं का नाही दोरीने. दुसरा एक पेपर लावून त्याला असं वरून. लावलं ना आता ऑलरेडी. कसं लावू उभा. हां. नाही राहू दे, नाही ते गणेश, काय नाही त्याला. नीट पलटी करायचं फक्त धरून. कशाची हां हा एक मिनिट. पूर्ण पॅक कसं वहिनी बघायला लागते. कारण इथं कागद थोडा जुना असल्यामुळे ओके, प्रॉपर चिटकत नाही तो. लागलं तर परत आपण ठीक आहे. चला, हे असं आपण ठेवलेलं आहे आता पूर्ण पॅक करून. झालंय का ओके आता? ओके झालंय. आता त्याला पूर्ण विस्तू वगैरे लाल झालेला आहे. लाल विस्तावर आपण जाळी ठेवून बांधण्यासाठी ठेवूया. चला घ्या, हार बाहेर घ्या. रानसाठी आपल्याला आता हार बाहेर काढायचा आहे पूर्ण झालेला. येस तो विस्तू हार लाल कोळसा वेगवेगळे शब्द आहेत त्यासाठी. हां. चल ह्याच्यावर या ठिकाणी हे असं अजून आतून घालून ठेवा, असं खेटून ठेवतात. अशा प्रकारे आपण आता हे बांधण्यासाठी ठेवलेलं आहे. 15-20 मिनिटं तरी आपल्याला हे किती मिनटं गणेश ठेवायला लागेल? 20 मिनिटं तरी कमीत कमी आपल्याला एक साईड बांधण्यासाठी लागेल त्याला. 20 मिनटं. हां ओके परत पलटी मारून 20 मिनिटं. ओके. हार चांगला आलेला आहे बरं का, कोळसा मस्त झालं नाही. लावलेले आता तंदूर आपण. हां ठीक आहे. थांब मी बाहेर काढतो. तू काय करू? थांब काय करू? 5 वाजता सांगणार आता मी. अरे हॅलो हा, अरे उकळी आली मस्त. निलेश साईडला. खरडून आलो. निलेश सावकाशा, रिस्क नको घेऊ.
आता काय करायचं याच्यात तांदूळ टाकलेलं आहे का? ओके मस्त. मीठ वगैरे कसं काय टेस्ट? आहे ना मला ओके. निलेश कसं काय मीठ? पातळ ठेवायची ना? पातळ ठेवायचे, पातळ. पाणी तुम्हाला बघा. पाणी नाही निलेश तू कधी बोल नको, तुला काय अधिकार नाही राहिलेला नाही बोलायचा. खरं बाजूला पाणी सर नाही, नाही. पूर्ण अधिकार गमावला निलेश. सरडेंचाच आता अधिकार आहे फक्त बोलण्याचा. मस्त. आता एका साईडला बिर्याणी आणि एका साईडला मटन रान. बघूया आता कसं काय जबरदस्त नियोजन आहे. बरोबर. अरे तू आज आलाय लवकर बाळा. तू नाही तर 9:30ला येतो. निलेश मस्त उकळलेली आता चव वगैरे बाबा. माझ्या इकडे रे. अच्छा इकडे चव बघ. कस काय चव नाद आहे ना? नाही मस्त झालं. आता काय मीठ बीठ टाकू नको. नाही टाकणार नाही ना. लिंबू पिळायची बघ. हा लिंबू बीळ. लिंबू आहे का? काय माहिती. गणेश सर लिंबू आहे का? आता नाही पिळायचं, लिंबू पिळायची. आणि बडीशाप आहे का? बडीशाप कशी मिठा सर कशी मिठा 2-3 पुढे. हा का? पुढे पांढरी बिर्याणी आलेली होत आपली पुढे. आणि आपलं मटन रान पण चालू आहे नियोजन अशा पद्धतीत. त्याला 20 ते 25 मिनिटं एक साईड, दुसरी साईड परत 20 ते 25 मिनिटं अशा पद्धतीने. झाली का माने? आली उरकत? निलेश कसं काय मीठ वगैरे टाकायचं का? हां मीठ टाकावं लागेल. टाकायचं आता टाकू चमचे, 1 चमचे नाही टाकायचं. नाही नाही काय टाकायचं. ते पाणी टाकायला लागेल म्हणजे नॉर्मल. तुझ्या म्हणावं पाण्यास तुझ्या म्हणावं पूर्ण. आपण काय यंत्रणा थोडी डासळलेली आहे स्पीडमध्ये. रानला आता परत बिर्याणी गॅसवर टाकलेली. ऐका गॅस जरा. निलेश ते गॅस आणि ते धर बाळा तिथं. गॅस बिर्याणी खराब नाही. बिर्याणी खराब नाही. खालून दे ना त्याला. गॅस धर ना. गॅस धर. बस खाली मांडी घाल. पुढ्या काय धरला हे तू आहे ना हे सोड हे वत सगळं आणि हे फडक्यान धर. माय का ते फडकं धर फडक्यान धर फडक्यानी. पातील धर. थांबा 1 मिनिट बघा. सोड. डबल घ्या. दीड चमचा. डायरेक्ट बिर्याणी धर काय ना थांब धर. अरे जास्त अरे खालून नाही पेटत बाळा ते. म्हटलं हे बंद कर, कमी कर जरा गॅस. आता राईस बी शिजलेला आहे. बिर्याणी तिखट आहे ना, मसाला तिखट लागतो. वाप तिखट देतो. बिर्याणी झालेली बरं का सगळ्यावर. हा आपण मसाला मीठ टाकला थोडं. मीठ नंतर मग आता ते मीठ लागेल तर माहितीच नाही कोणी. टाक थोडं मग टाक. टाक टाक. हाता घेऊन टाक. आता 1 चमचे नाही 2-5 सोडू नको. नाही सोडू. टाकतो बरं भाई. हॅलो आता सरडे स्वतः आलेले आहेत आता मदत करायला. धरले बोट आणि गॅस टाकी तर खाली. गॅस टाकीला नाही जाळ जर काय होत नाही. माने नाच खोलायला तू घाबरू नको. मला वाटतं हे चुली मुरा ठेवलं तर रे बाबू गॅस गरम बिर्याणी करून ना झालेली आहे. वरून पातेल ठेवतो. नाही नाही चुलीच ठेवा माझं. का दुर्कट होईल? दुर्कट नाही म्हणा तसं आता प्रसाद हे झालं ना आता इजले. शिजली ऐका मग मुरा ठेव ना मुरा. बाबू थोडे हाता घेऊन बस. बापू हे राईस बघ शिजला का? निलेश बघ राईस शिजलाय. हा शिजलाय. ठीक आहे. चिकन बघा चिकन बघा. हा चिकन शिजतंय. चिकनचं नको नाही शिजवतो राईस. डायरेक्ट ऐका तसं पण हे रान राहू दे आता रान यासाठी शिजत नाही. आत मी टाकू ना. तुम्ही टाका ती लहान उचलू 26 आत मी टाकू. हा गॅस कमी कर. काय गॅस कमी केला नाही लागेल बिर्याणी खाली. नाही बिर्याणी खाली काय असतं दाखवून. बरोबर. हे पातीला उचल लागलेली बिर्याणी खाली. पातीला उचल की टाकली. काय डायरेक्ट उचलून दे तू. गणेश गॅस बंद कर बस. सुचाना ते कसं काय बंद करावा. गणेश तू फिरव. झाली डन. निलेश वाज बघ बरं येतो. पाटला का माणूस
का खाली मांडायचं हा, ना खाली. खाली मांड कारण की लागन खाली पाणी प्रसाद त्यात. नाही असू दे, लागू पाणी दे पाणी भरून असू दे पाणी भरून जाईल आता फक्त तंदूर अरे खाली ठेव बाळा पडन ते खाली खाली ठेव की पेटवा. ह्याच्यावर ठेवून काय उपयोग नाही आहे पडत. ऐक ना, अरे तू खाली खाली ठेव ठेव त्या पायापाशी हे- आईला यार, नाही. हे पेटव काठीपेटी पेटव नाही इकडून फुकल्यावर मागचीच कुठं काय आपलं नाही. काय परिस्थिती आहे गणेश रांची आता आपण ठेवलेलं आहे 20 मिनटं एक साईडने 20 मिनटं एक साईडने भाजलेलं आहे. तर आपण आता हे शिजलं काय की ना स्टिक लावून बघू तर जर स्टिक आरपार गेली व्यवस्थित म्हणजे हां तर म्हणायचं शिजलेलं नाही तर परत आपल्याला ओके कारण आपलं वीस तो जरा थोडा हां कन्फ्युजनमध्ये होतं त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजनच आपलं हे बघा हे स्टिक हां एकदम व्यवस्थित गेलेली आहे आतमध्ये पूर्ण म्हणजे हे बऱ्यापैकी अजून एक दोन ठिकाणी पण बघा कारण नुसतं एकाच ठिकाणी जर व्यवस्थित गेला असेल तर तिथंच वाचतं बाकी कच्चं पण राहू शकतं तर ही साईड तर पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. तर आपण पलटी मारून दुसरी पण साईड चेक करू आता द्या माने या ठिकाणी माने पलटी मारतायत पी आर माने सावकासा फ्रॉम पेरणे सांगणार होती ती नाही नाही सांडला नाही पाहिजे असं झालेली आहे जातं मग हां झालं हे दे सोडा. दुसऱ्या साईडने दुसऱ्या साईडने पण त्याला चेक करून घेऊ शकतो दुसऱ्या साईडने सुद्धा ओके गेलेलं आहे तर मग आपलं हे झालेलं आहे का रेसिपी झालेली आहे. परत घ्या ओके. चला दिशा. घ्या तर ते इस तो आंधी ते राख आंधी काढा परत घ्या आपली एक प्लेट घ्या ते ठेवायला हां फुक सगळं ते पूर्ण जोराला मारा एक मिनिट व्हिडिओ बंद करा. पूर्ण धावपळ झालेली आहे आता शिजल्याबद्दल सगळे सर कार्यकर्ते पळपळ चालू आहे कार्यकर्ते वसुंधरा सुद्धा आता या ठिकाणी मदतीला उठल्या आमच्या कोणती साईड कर कोण तसं काढतो हां, काढा. ह्यात टाकतो का खाली टाक ती गाठा साईड घेतोय आपण साईड नाही ते डायरेक्ट काढून टाकायचं वाह मस्त आहे एकदम एक नंबर ओ माय गॉड चिकन लेग पीस अरे मटन आहे मटन आहे मटन लेग पीस आमचं तयार घे ना जरा यात. एक नंबर नाद. खरंच खरंच नाद झालेला. थोडं ती तू पाहिजे स्टिक द्या बरं स्टिक द्या बरं आता हे स्टिक घेऊन आपण परत चेक करूया आता काय नाही आता झालेली आहे. आता काहीच करता नाही आता हाडकू ते हाडूके झालेलं आहे काय अडचण झालं. हाताने तुटतोय का बघ ना नाही तुटतं हाताने निघणार निघणार आता तर आता लय मदत करतोय मला बसून मला त्याचं ते लय पडते घ्या काढून चला डायलॉग आहे डायलॉग आणि झालं आपल्या हे movie. डायलॉग आहे डायलॉग. निलेश तू जाऊ दे आता आपण काय ऐका ना, मग करतोय? चिव परत घे ना मग परत ते घ्या काढा चला डायरेक्ट उचला सर मला घेता ना ब्लॉक मध्ये हा घेतो सगळं नियोजन तुमचं सगळेजण दोन तुमचं चार पुरण तरी घ्या चला एक नंबर मटन रान थांबा. सगळे दाखवा थांबा. सर हे घ्यायच लागणार त्याच्यात हा घ्या ना इकडे. ते रस्सा जा रे मसाला पुढे. घ्या ना सगळे बघा इकडे हो, सर. तुटी घे मग. हा स्माईल सगळे मग चिव काय आहे मटन मटन लेग पीस हा सर दाखव बरं हे. पूर्ण गिरी आपण त्यावर टाकून घेऊ ते वतूनच घे ना असं डायरेक्ट नाही, नाही, ते खाली माती बिती असणार हा. एक नंबर नियोजन झालेले आहे खरंच ते दोघं डायलॉग मारतात नाही का दोघांना बांधून जाऊ दे निलेश ते मचू झालं ते येणार नाही एवढी आज. चालेल ना हाताने घ्या ना आता हे जळात घातलं होतं का? दुसरं घातलं होतं जळात तुझं घातलं होतं हे बघ ना बिर्याणीचं हे बघ. हा. नाही आता काढलं होतं ठीक आहे त्या बघा. वा हे असंच ठेवा बरं का हे फेकू खाई- नका खाई ते. नाही. हा. खाली घ्या इथं घ्या चला हाय फॅमिली सगळे किधर आए हो हम गणेश सर घ्या चला बघा म्हणजे कांदा ना चिला कांदा व्हिडिओ कॉल लावा ना शैल्याला वेळेला कोणाला तरी. खाऊ ना इकडं थोडं येलं थोडंफार राहतं शैल्याला फोन लावा इकडे आम्ही लावतो व्हिडिओ नाही सर लावता ते व्हिडिओ गरम आलंय ओ माय गॉड इथं झालंय ना वास काढायचा. वा यश कसं काय सरडे कसं काय नाईस नाईस मग चमचे घ्यावं लागेल. एक नंबर मटन राहणार रे मला बघा असं आहे ना
खरंच तुला खरंच तुझच्या कामाला नाही गेला एक नंबर मानला निलेश तुला. मस्त आहे. एक नंबर मटण बस निलेश वैतागू नको तुझे. मस्त मटण रान कार्यकर्त्यांनी पूर्ण संपवलेलं आहे आता सरडे. एक नंबर. आता बिर्याणी खोललेली आहे आम्ही. आता बिर्याणीचा फडशा पाडायचा आहे. सगळं कार्यक्रम आज नियोजनबद्ध झालेलं आहे. चला मग आता बिर्याणी घेऊ आता आपण खायला. मस्त नादाशी बिर्याणी झालेली आमच्या आता. काय कसं झालं बिर्याणी एकदम कडक झाली की निलेश बघू. हे सगळे मटन लेग पीस बॉय आहेत सगळे. मटन लेग पीस पूर्ण फडशा पाडलाय त्यांनी आता. मस्त बिर्याणीचं नियोजन झालेलं आहे. असं पूर्ण यंत्रणा जेवण वगैरे आता झालेलं आहे सगळ्यांचं. सगळं खाऊन एकदम सुस्तावलेत फुल. सगळं वरकायचं नियोजन आहे. मस्त एक नंबर बिर्याणी झालेली आता. सगळं जेवण वगैरे रान चिकन 65 आणि बिर्याणी पूर्ण आवडतात. सगळे सुस्तावलेत खाऊन पिऊन. जबरदस्त असं नियोजन झालेलं आहे. सरड्यांच्या ऑर्डरप्रमाणे बिर्याणीचा डबा भरलेला आहे. आणि त्या पद्धतीत सरडे सालवात प्रमाणे त्यांना मान सन्मान करून डबा वगैरे भरलेला आहे. तर सरडे बघू काय काय नाही माझा डबा आहे वैयक्तिक मध्ये आहे का. बरं काय कसं काय झालं नियोजन. एक नंबर. घ्या त्यालाच डबा बी घ्या सरडे ना का. ओके ठीक आहे मग सरडे डब्यांच्यात. ए यार इकडे सरडे इकडे. गाईच कशी काय झाली बिर्याणी सांगा एकदा आता सगळ्यांना. एक नंबर झालेली आणि आम्ही आमच्या परतीच्या हॉटेल निघलेलो आहे आता. गुड बाय गुड नाईट. गणेशचा आभार माना सगळ्यांनी. गणेशचे एवढी जागा आणली. जेवढं सहकार्य केलं एवढं आमच्यासाठी खर्च वैयक्तिक केला. दिली व्यक्त केली आपण. चला मग बिर्याणी एवढी मस्त होती. निलेशनी बिर्याणी घरी डब्यात घेऊन चाललाय. हा एकाला द्यायला निलेश नाही. हा सरडे सर ओके काय बिर्याणी मस्त. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन रेसिपी घेऊन. चला बाय बाय. फिश कडे जाऊ. फिश हॅपी होली. हॅपी होली. चला बाय बाय.